नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत जोशी। आज एक थोडासा वादाचा विषय घेऊन व्हिडिओ करतोय आणि विषय आहे ज्योतिष जाणून घेणे आवश्यक आहे का, आणि जर हो असेल तर ते कधी जाणून घ्यावे आणि नक्की काय जाणून घ्यावे। प्रत्येक व्यक्तीला नेहमीच वाटत असतं की माझ्या कार्यात नेहमी उत्तम यश मिळत राहावं, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही। आता माझे मित्र शेजारी माझ्या एवढीच शिकून सुद्धा गाडी, चांगला मोठा फ्लॅट वगैरे घेऊन आहेत, प्रगती करत आहेत, आणि मी मात्र आहे तिथेच आहे। अगदी 11वी पास झालेला सुद्धा कोट्याधीश आहे, तर मी उच्च शिक्षित असून छोट्या फ्लॅटमध्ये राहतोय। मी असंच राहायचंय का? माझी प्रगती कधी होणार? हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो। शाळेमध्ये शिक्षक सर्व मुलांना सारखंच शिकवतात, पण फक्त काही मुलांना चांगले मार्क मिळतात। ज्याच्या घरी उत्तम सुविधा आहेत तो विद्यार्थी कमी मार्क मिळवतो, पण म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अभ्यास करणारा चांगले मार्क्स मिळवतो। तर सारखेच गुण मिळवून सुद्धा फक्त काहीच विद्यार्थ्यांना इंजिनियर किंवा मेडिकलला प्रवेश मिळतो। हे असं का? तिसरे उदाहरण पहा। एखादा उद्योगपती आहे, फॅक्टरी उत्तम चाललेली आहे, पण अचानक संकट येतात आणि ती थांबायचं काही नाव घेत नाही। तसंच एखाद्या व्यक्तीला अचानकपणे नोकरीतून कमी केलं जातं। हे असं का? तर अशा कांची उत्तरं जेव्हा मिळत नाही तेव्हा आपण म्हणतो की असतं एकेकाचं नशीब, आणि म्हणून हे असं घडतं। आणि हेच नशीब जाणून घेणं म्हणजे ज्योतिष जाणून घेणं। आपल्या आयुष्यामध्ये नशिबाचा भाग किती येतो पहा। या प्रश्नाचं उत्तर श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 14व्या श्लोकात मिळतं। तो श्लोक आहे, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम। कोणत्याही कार्याची सिद्धी होण्यासाठी 5 कारणं वरील श्लोकात दिलेली आहेत। ती अशी: पहिलं अधिष्ठान म्हणजे शरीर, दुसरा कर्ता म्हणजे आत्मा, तिसरं कार्य करण्यासाठी लागणारी उपकरणं अर्थात पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी, आणि चौथं म्हणजे आपल्याकडून होणारे विविध प्रकारचे प्रयत्न। तर या 4 गोष्टींपैकी पहिल्या 3 म्हणजे जिवंत शरीर, पंचज्ञानेंद्रिय कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक, आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, तोंड, गुदद्वार आणि जननेंद्रिय, ही सर्व परमेश्वराकडून मिळतात। कोणत्याही गोष्टीसाठी या सर्वांच्या सहाय्यानं प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि ते आवश्यक पण आहे। यात काही जर कमी जास्त असेल, उदाहरणार्थ कोणाची दृष्टी अधू आहे, कोणाला हातापायाला अपंगत्व आहे, कोणी मंदबुद्धी आहे, इत्यादी इत्यादी, त्यामुळे कोणतं कार्य करायचं यावर आपोआपच बंधनं येतात। आता आपण या सर्वांवर मात करत एखादं कार्य करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे प्रयत्न केले। आता यश मिळणार का? याचं उत्तर पाहण्यासाठी श्लोकात सांगितलेलं 5वं अंग म्हणजे दैव, आणि हाच दैवाचा भाग आपल्या पूर्वकर्मानुसार जन्म घेता क्षणीच आपल्या बरोबर येतो, आणि त्यावरच आपलं यश अवलंबून असतं। ही दैवाची साथ आपल्या बरोबर किती आली आहे हे पाहायचं म्हणजे ज्योतिष जाणणं, आणि म्हणूनच ते आवश्यक आहे। आता एक लक्षात घ्यायला हवं की कोणत्याही कार्याचा 80% भाग हा आपण करायचा आहे। आपल्याला तो ज्ञात आहे, म्हणून त्यात अजिबात कॉम्प्रोमाइज चालणार नाही। विद्यार्थी दशेमध्ये योग्य शाखेत प्रवेश घेणं, शाळेत नियमित जाणं, मन लावून अभ्यास करणं हे आवश्यक आहे। व्यवसाय करायचा असेल तर योग्य व्यवसायाची निवड, त्याची प्रक्रिया आणि बाजारपेठ याची पूर्ण माहिती घेणं, फायदा तोट्यावर सतत लक्ष ठेवणं हे आवश्यक आहे। नोकरी करायची असेल तर नोकरीसाठी आवश्यक शिक्षण, कौशल्य प्राप्त करून घेणं, तसंच नोकरीसाठी सतत अर्ज करत राहणं, या सर्व आवश्यक गोष्टी आहेत। या सर्व गोष्टी या 80% मध्ये येतात,
या प्रयत्नांना यश येणार की नाही हे मात्र दैवाच्या 20% भागावर अवलंबून राहणार आहे. आणि यात दुमत असण्याचं काहीच कारण नाही, कारण सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करतात, परंतु यश सर्वांनाच सारख्या प्रमाणात मिळत नाही. काहींना कमी प्रयत्न करून संपूर्ण यश मिळतं, तर काहींना संपूर्ण प्रयत्न करून अल्पसं यश मिळतं. म्हणून हा जो 20% दैवाचा भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आता वरील विवेचनावरून लक्षात येईल की आपल्या यशामध्ये दैवाचा वाटा 20% जरी असला तरी तो नक्की आहे आणि म्हणून तो महत्त्वाचा आहे. हा दैवाचा वाटा आपल्या बाबतीत किती आहे हे जाणून घेण्यासाठी कुंडली पाहावी लागते. कुंडलीतील भाग्यस्थान, भाग्यकारक ग्रह, ह्या भाग्यकारक ग्रहाचे इतर ग्रहांबरोबर होणारे योग इत्यादींवरून आपल्याबरोबर दैवाचा वाटा किती आला आहे हे जाणून घ्यायचं असतं. आता जन्मकुंडली काय सांगते? जन्माच्या वेळी आकाशात असणाऱ्या ग्रहांची स्थिती दाखविणारी कुंडली म्हणजे जन्मकुंडली. त्या स्थितीवरून आपण कोण होणार हे ठरतं. तसेच आपल्याबरोबर दैवाचा किती भाग बरोबर आलेला आहे आणि यश प्राप्त करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील हेही कुंडली सांगते. मुलगा इंजिनियर होणार की डॉक्टर होणार की सामान्यच राहणार, तसेच यश नोकरीमध्ये आहे की व्यवसायामध्ये आहे, ही क्षमता जन्मकुंडलीतील ग्रहयोगांवरून निश्चित होते. एकदा का आपली क्षमता समजली की त्या दृष्टीने प्रयत्न करणं आणि यश प्राप्त करणं हे सोपं जातं. तर कुंडली पाहिली, पण कुंडलीतील योगांचे परिणाम कधी मिळतात? आकाशस्थ ग्रह कायम सूर्याभोवती फिरत असतात आणि एकमेकात विविध योग करत असतात. त्याला ग्रहांचे गोचर भ्रमण असे म्हणतात. तर ग्रहांचे गोचर भ्रमण आणि महादशांची स्थिती यानुसार वेळोवेळी यश तसेच अपयश हे मिळत असते. गुरु, शनी, राहू हे ग्रह आहेत, हे दीर्घ कालावधीसाठी एकेका राशीत राहत असतात आणि पण त्यांचं महत्त्व मात्र भरपूर आहे. म्हणून त्यांची आणि त्यांचे एकमेकांशी होणारे योग याची अनुकूलता पाहणं हे सुद्धा आवश्यक ठरतं. ग्रहांप्रमाणेच महादशांचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. जन्मावेळीच्या चंद्र नक्षत्रानुसार महादशा कोणती ते कळते. ही महादशा आपल्या पूर्वकर्मानुसार ठरत असते. आता तुम्ही जन्मपत्रिका जर बघितली असेल तर त्याच्यामध्ये शेवटी लिहिलेलं असतं, अस्य बालकस्य पूर्वकर्मानुसारेण विंशोत्तरी मानतः अमुक महादशायां जन्म. या महादशेच्या कालावधीमध्ये चांगले किंवा कठीण दिवसांचा सामना करावा लागतो. काही वेळेला असंही होतं की जन्मकुंडलीतले योग खूपच छान आहेत, पण महादशा जर पापग्रहाची सुरू असेल तर त्यावेळी प्रगती थांबते. पण भाग्यवान लोकांची मात्र अधोगती होत नाही, फक्त प्रगती काही काळासाठी थांबते. आता आपण पाहूया की आपण ज्योतिष कधी पाहिलं पाहिजे. आपल्या शास्त्रात सांगितल्यानुसार जातकर्म संस्कार झाल्या पण नालच्छेदनापूर्वीच ज्योतिषाकडे जाऊन ग्रहांची अनुकूल प्रतिकूल स्थिती पाहून त्यासाठी उपाय निश्चित करायचे असतात आणि मग नालच्छेदन करायचे असते. पूर्वीच्या काळी राजेरजवाडे हे करत असत, पण आजच्या काळामध्ये हे शक्य नाही आणि आपल्याला तेवढं आवश्यकही नाही. पण माझ्या मतानुसार किमान शिक्षण सुरू होण्यापूर्वी आणि कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एकदा कुंडली पाहणे योग्य होईल. कारण जीवनातले हे दोन्ही टप्पे आपले जीवन समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. कुंडलीमधून काय काय जाणून घ्यायचं आहे? कुंडली जाणून घेताना किमान शिक्षण आणि व्यवसाय याबद्दल मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. तसेच मोठी आजारपणे याबद्दल सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. यानंतर कोणता कालावधी सुयशाचा आहे
आणि कोणता कालावधी कष्टाचा आहे हे जाणून घ्यावं लागतं. हे कालावधी मुद्दाम लिहूनही ठेवावेत आणि मोठ्या उद्योगपतींना हे नक्कीच आवश्यक आहे असं मला वाटतं. हिंदू शास्त्रानुसार वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे गुढीपाडव्याला वर्षफल जाणून घेण्याची आपली प्रथा होती. तसेच आपण सुद्धा संपूर्ण वर्षाचे फळ जाणून घेणं हे आवश्यक ठरेल असं मला वाटतं. आपण आपल्या शास्त्रावर विश्वास ठेवणं नक्कीच आवश्यक आहे. ज्योतिषसुद्धा शास्त्र आहे, तसेच त्याला मर्यादाही आहेत. जशा विज्ञान आणि वैद्यक शास्त्राला सुद्धा मर्यादा आहेत. आपल्या ऋषीमुनींनी नक्षत्र आणि राशींच्या स्थितीनुसार परस्पर योगांचा अभ्यास करून फलादेशाचे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे केवळ मार्गदर्शन म्हणून ज्योतिष जाणून घेणं उपयोगात होईल असं मला वाटतं. फक्त सांगणारा ज्योतिषी मात्र ज्ञानी असायला हवा. काही जण म्हणतात की ज्योतिष वगैरे सर्व खोटं आहे, आपले परिश्रम श्रेष्ठ आहेत, आम्ही आमच्या ताकदीवर सर्व काही मिळवलं आहे. हे काही अंशी बरोबर आहे, कारण परिश्रम तर कुणाला चुकलेले नाही आहेत, ते तर करायलाच हवेत आणि लोक करतात सुद्धा. कोणीही परिश्रम न करता सुखात राहायला पाहिजे असं कधीही इच्छा करत नाही. पण यश मात्र सर्वांना सारखं मिळतं का? नाही मिळत. या लोकांना मी सांगू इच्छितो की अशा लोकांचे पूर्वकर्म चांगले असल्याने ते नशिबाचा संपूर्ण 20% म्हणजे 1/5 जो भाग सांगितलेला आहे तो आपल्याबरोबर घेऊन आलेले असतात. त्यामुळे त्यांना थोड्याशा प्रयत्नांनी पूर्ण यश मिळालेले असते. इतरांप्रमाणे त्यांना यशासाठी वाट पाहावी लागत नाही. परंतु त्यांनासुद्धा कधी ना कधी अडचणींचा सामना करावा लागतोच. कारण सुखानंतर दुःख हे ठरलेलेच असते. फक्त अशा वेळी त्यांची प्रगती ठराविक ठिकाणी फक्त थांबते, पण अधोगती होत नाही. ज्यांच्या कुंडलीमध्ये दैवाची कमतरता असते असेच लोक वारंवार ज्योतिषाकडे जात असतात. म्हणून महत्त्वाच्या गोष्टीमध्ये मार्गदर्शन घेण्यासाठी ज्योतिष जरूर पाहावे असं माझं ठाम मत आहे. मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.